चिंब पाऊस आता झाला. तर इथे आपली भाजी रेडी आहे. आता इथं सिम्मी आम्हाला चहा घेऊन आलेली आहे. आता इथे आमचा जेवणाचं झालंय. दाखव रिंकी कसं झालंय. बघू शकता. हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आज आपल्यासोबत इंट्रो करायला आपला सिनो आलेला आहे. बोल सिनो काय. काहीच नाही. पाऊस पडते ते कसं वाटतंय. आज आमच्या घरी रिंकूशी इथं बघायचा. बोल. आज आमच्या इथं रिंकूशी येणार आहेत. तर आज अंकिता आणि तिची फॅमिली येणार आहे. तर चला दाखवू आपण आता काय 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 मजा करणार. कोण येणार आहे. मेन कोण आहे तुझा. शिव येणार आहे. आणि बाहेर आज तुम्हाला सकाळी मी दाखवला असेल किती पाऊस पडला आणि पाणी वगैरे किती साचलं आहे ते पण दाखवलं आहे. रस्ता तर आमचा पूर्ण ब्लॉक झालेला आहे. अंकिता आली का कसं होतंय. आणि ते आपल्यासाठी काय तरी एक स्पेशल वस्तू आणणार आहे. तर ती आणल्यावरच दाखवेन. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. आता खाडीतली चिवणी भेटलेली आहेत आपल्याला गाबोलीची. यांची मजा करली ये पदू घेऊन गरम गरम वाटतंय. आपला इथे शिव आलेला आहे. शिव आलाय. शिव हे इथं बघ. तुम्ही बोललेलं ना आज आणखी त्याने काहीतरी आपल्याकडे आणलंय. तर ते बघा भरपूर गावठी कोंबडा आणलेला आहे तिने आपल्याला. आणि लेग पीस हे शिजतील कधी आता. आता आम्ही डायरेक्ट बनवायला सुरुवात करतो. आता आपल्याला उशीर पण झालाय आज. त्याच्यामुळे मी आधी पहिले एक शिट्टी घेते कुकरमध्ये. नंतर मग शिजवायला घेऊ आपण. इथं आपलं चिकन उकडतंय. एक म्हणजे शिट्टी घ्यायची आहे. तोपर्यंत इथं आपण कांदा वगैरे शिजवून घेऊया. त्यासाठी आता लागणार आहे अख्खा मसाला तो टाकते मी याच्यात. हिंग, हा आपला कांदा. तर इथे आता आपला कांदा शिजून झालेला आहे. आता टाकू आपण याच्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट. मिक्स करून घेऊया.
आणि पण आता मस्त शिजवून घेऊया. आता इथे मस्त आपला शिजलेला आहे कांदा आणि लसूण. आता मी टाकते हळद, धणे पावडर आणि मसाला तुमच्या आवडीनुसार टाका. आम्ही तिखट खातो म्हणून तिखट करते. आणि इथे आपला हा पण बॉईल झालेला आहे. शिवचा काय चाललंय बघा. स्वादानुसार नमक टाकूया आता आपण. मटाट पण सोबत टाकूया आता. का नाही टाकायचं? टाकूया मस्त होईल. तर याच्यामध्ये मी एक बटाटा ॲड केलेला आहे. आता चला तुम्हाला झाल्यावरच दाखवते. याच्यात खोबरा वगैरे टाकेल मी आणि झाल्यावरच दाखवते. आणि हिचं इथे काय चाललंय बघा. आता इथे आमचं जेवणाचं झालंय. दाखव रिंकी कसं झालंय. बघू शकता मस्त असं झालेलं आहे. तर आता आमचं जेवण वगैरे करून झालंय आणि सर्व आटपला. थोडासा आम्ही रेस्ट पण केला आणि आता चाललोत आम्ही वेशवीला चाललोत आणि अंकिता पण सोबतच आहे. तर दोघी आम्ही चाललेलो आहोत आणि भाऊ आणि हे पण आमचे आहेत. तर वेशवीलाच चाललेलो आहोत कारण सायलीच्या बाळाला पण बघायचं आहे आणि गावात थोडा काम पण आहे वेशवीला. तर ते तसेच चाललेलो आहोत. ते त्यांचे आता चालले सर्व आटपतात म्हणजे केकाची तयारी चालू आहे. माझी तर यांचं दोघांचं इथं काय चालू आहे. आल्यापासून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील. इथंच असतील ना उभी. आमची जागा आहे. यांची फेवरेट जागा आहे हो दोघांची. ना शिव हो तू राशील इथं. राशील इथं मम्मीला जाऊ दे. आ मग तू चाललास मम्माच्या सोबत. इथं थांबस नाही तू. थांबतं ना. थांबते नाही तर नाही ग कन्फ्यूज आहे. आजारी आहे ना. आजारी आहे. आजारी म्हणजे काय शिव. काय आहे आजारी म्हणजे कसा असतो. काय आहे नक्की. हो झालंय. चल मग डॉक्टरची जायचा. डॉक्टरची जायचा पण नाही. असाच त्याचे ड्रामे चालू राहतील. तर चला आम्ही निघतो. तिकडे वेशीला गेल्यावर सुद्धा भेटू. तर इथं आम्ही आता वेशवीला आलो आणि सिम्मी आणि इथं शुभम आहे. काय चाललंय रे. कुठं चालली तुम्ही आधी. आज चायनीजचं असेल ना. आणि चल मग आता आपण वर्षी जाऊन येऊ. बालाला बघून येऊ. पप्पा त्याशी बसले. हां आता आपण इकडे वरती जाऊ.
आता इथं आम्ही बाळाला खेळवला वगैरे आणि आता चाललो खाली चहा प्यायला. नाही रे शिवडी ए बाबळी बाय 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 कर. आता इथं मम्मी यांची इथं खाली आलो. कुठे वजन काटा. आता इथं सिम्मी आम्हाला चहा घेऊन आलेली आहे. चहा घेतो आणि आता चाललंय आता मस्ती. आता आम्ही वेशवीवरून निघालो. आमचं काय काम होतं ते झालं आणि आता निघालो. आणि पाऊस लागलेला आहे ती सिनो काय चाललंय. आणि अंकित असं आता इकडनंच जाणार आहेत कुडाव्याला. तर आम्ही आता चाललो इथून. आता ती वेगळ्या गाडीत आहेत आम्ही वेगळ्या गाडीत. चला तुम्हाला दाखवते आता किती पाऊस पडते ते. किती पाऊस पडते. फुल पाऊस पडलाय काहीच दिसत नाही. गावचा बघा कसं चाललंय. फुल रस्ता बांधलाय. काय पुढं पण आहे दाखवते. असला रोड भरलाय. सकाळी तर एकदम फुल भरले. संध्याकाळचे 5:30 वाजले. नाही सॉरी 6 वाजले. आणि मी आता इथे बनवते कांदा भजी. तर त्यासाठी मी घेतलं आहे कांदा, बेसन आणि तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ. आणि जर तुम्हाला खायचा सोडा टाकायचा असेल तो टाका थोडासा चिमूटभर. आणि मी कांदा भजी करताना पाणी यूज करत नाही. हे मॅश करते असं आपोआप पाणी सुटते. त्याच्यानंतरच मग मी भजी फ्राय करून घेईन. तर चला आता असंच मसाज करायचं. याला मॅश करीत करीत आपोआप पाणी सुटते. आणि याला खूप वेळ लागतो. जरा पेशन्स लागतात. भजी एकदम मस्त होते. क्रंची होते. चला मी आता हे करते. असं अजून थोडा करायचा आपल्याला. बघू शकता कांद्याचा ओला पण असा मॉइश्चर म्हणजे याच्यात मिळते पिठामध्ये. आणि बघा ओला होते आपोआप. असं होतं मॅश. तर इथे आपली भाजी रेडी आहे. काय सुटे कसला वारा सुटलाय ना. कसला वारा सुटलाय तो. हे काय खाल्लं आपण खाली पकोडे. आणि तुझं काय बिंगो बिंगो मॅडँगाईस. आणि आता किती 8:30ला आपण निघायचं आहे ना बर्थडेला. कोणाचा बर्थडे आहे. आमच्या गावातली एक सियाना नावाची पहिलाच तिचा बर्थडे आहे. डॉल आहे. डॉल एकदम तिचा बर्थडे आहे. आणि तिला पण लाडात म्हणजे सिनोच बोलतात. आमच्या सिनोला सिनो बोलतात तसं तिला पण सिनो बोलतात. तर तिच्याच बर्थडेला जायचं आहे. तर आमच्या इथे एक वर्डेश्वर इथे एक अशी जागा आहे. तिथे हॉल वगैरे आहेत. तर तिथे हॉलमध्ये तिचा बर्थडे होणार आहे. कारण आता असा पाऊस आहे त्याच्यामुळे दाराजवळ तर पॉसिबलच होणार नाही. त्याच्यामुळे मग हॉलमध्येच ते ठेवलेलं आहे. तर जाऊ तिथं आपण बघायला कसा बर्थडे वगैरे साजरा करतात ती. आणि हां वर्डेश्वरचा जो माहोल आहे ना तो पण तुम्हाला दाखवेल. कालोखात किती दिसेल ते माहिती नाही पण खूप मस्त आहे ना ग. येस. आणि म्हणजे समुद्र वगैरे तिथं शंकराचं मंदिर आहे. मस्त आहे असा ठिकाण तो. सकाळी मला वाटतं माझे 1-2 शॉर्ट्स आहेत ना त्याच्यामध्ये आहे ना. हां. आणि कधी तर आम्ही गेलो ना इथे काय बोलतात खदानीवर ना. पावसाळ्यात जातो ना आम्ही खदानीवर. तिथे गेलो ना का एक दिवशी स्पेशल खदानीचा एक ब्लॉग बनवे तेव्हा तिकडची तुम्हाला सगळे नजारे दाखवून. खूप मस्त अशी जागा आहे तिथे. भाऊ वारा बघ किती. पाणी बघा पूर्ण भरलंय. झाड बघ कसला होते का आंब्याचं झाड कसला होतंय. वारा बरोबर. तर आता आम्ही रेडी होऊन चाललेलो आहोत. स्वीटी खाली वाट बघते. तर मी अशी तयारी केलेली आहे. चला आता तिकडे गेल्यावरच दाखवते. आज श्री वैदेश्वर मंगल कार्यालयामध्ये आजचा हा आनंदाचा दिवस उजाडलेला आहे. त्या आनंदाच्या दिवसात आपण सहभागी झाला.
आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. सुटीने एवढं घेतलं. एकदम ॲस्थेटिक पाऊस पडलाय.